नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि जगाच्या पाठीवर या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। जाणून घेऊया देशभरातील आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी। जगभरात कोरोनाचं संक्रमण वाढत चाललंय। गेल्या 24 तासात 6 लाखांहून अधिक संक्रमितांची नोंद झाली आहे। त्यामुळे कोरोना संक्रमितांचा आकडा 8,68,00,000च्या पार पोहोचलाय। प्रमुख देशांनी कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी दिली आहे, पण अजूनही संक्रमण आटोक्यात येताना दिसत नाहीये। गेल्या 24 तासात 6,00,000 संक्रमितांची नोंद झाली आहे, तर 13,000हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। कोरोना बळींचा एकूण आकडा 18,74,314 वर पोहोचलाय। वॉशिंग्टनमध्ये लागू करण्यात आलेले कडक निर्बंध पुढच्या आठवड्यात काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहेत। गव्हर्नर जे इन्स्ली यांनी ही माहिती दिली आहे। 11 जानेवारीपासून नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील। मनोरंजनाचे काही कार्यक्रम आणि फिटनेस प्रोग्राम मर्यादित स्वरूपात करण्यास परवानगी देण्यात आली आहे। वॉशिंग्टनमधल्या 39 काउंटी 8 भागात विभागल्या जाणार आहेत। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात हे निर्बंध शिथिल केले जातील। दुसऱ्या टप्प्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी दिली जाईल। वॉशिंग्टनमध्ये आतापर्यंत 2,56,000 संक्रमितांची नोंद झाली आहे, तर 3,480 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। थायलंडमध्ये मंगळवारी 527 कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे। यात समूद साखोन प्रांतातल्या काही संक्रमितांचा समावेश आहे। गेल्या महिन्यात बँकॉकच्या जवळच्या परिसरातील भागात संक्रमितांची संख्या वाढते आहे। मच्छी मार्केटमध्ये काम करणाऱ्या आणि वसतिगृहात काम करणाऱ्या काही स्थलांतरितांचा यात समावेश आहे। जवळच्याच हॉस्पिटलमध्ये या कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत। 527 पैकी 439 निर्वासित तर 82 जणांना स्थानिक संक्रमणातून कोरोना संसर्ग झालाय। लंडनमध्ये तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। 6 आठवडे याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। कोरोना संक्रमणाचं प्रमाण वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नागरिकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले। मंगळवारी रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या या आदेशांनुसार शाळा, रेस्टॉरंट्स, अत्यावश्यक सेवा नसलेली दुकानं फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत। तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू झाल्यानं लंडनच्या प्रसिद्ध ठिकाणांवर शुकशुकाट आहे। वेस्टमिनिस्टर परिसरात, संसद परिसरात बुधवारी प्रतिनिधी एकत्र येतील आणि पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशांचं कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। लंडन आयस हे प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटन स्थळी बंद ठेवण्यात येणार आहे। पुढचे 6 आठवडे शाळा, रेस्टॉरंट, हेअर सलॉन, जिम, थिएटर बंद राहतील। ब्रिटनमध्ये संक्रमण सुरू झाल्यापासून प्रथमच 60,000 रुग्ण आढळलेत। मंगळवारी 830 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे ब्रिटनमधला कोरोना बळींचा आकडा वाढून 76,000वर पोहोचलाय। फ्रान्समध्ये स्ट्रासबर्ग हॉस्पिटलमध्ये केवळ 10 जणांना लस वितरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे। हे प्रमाण मर्यादित ठेवण्याच्या फ्रान्स प्रशासनाच्या निर्णयावर टीका होतीये। पहिल्या आठवड्यात केवळ 500 नागरिकांना लस देण्यात आली। लसीकरणाला संमती देण्याबद्दलच धोरण जटिल असल्यानं या अडचणी येत असल्याची टीका होतीये। येणाऱ्या काही दिवसांत लसीकरण मोहिमेचा वेग वाढेल असा विश्वास सेंट विसेंट हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनी व्यक्त केला आहे। कोलंबियाच्या स्थानिक प्रशासनानं राजधानी बोगोटातल्या 3 प्रांतात लॉकडाऊन लागू केलाय। सुपरमार्केट, फार्मसी व्यतिरिक्त इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत। नुकत्याच सुट्ट्या संपल्यानं कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। त्यामुळे काही शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। काही भागात घरी राहण्याचं सूचनांचं पालन ऑगस्टपासून करण्यात आलं नव्हतं। कोलंबियात नोव्हेंबरमध्ये दररोज 8,000 नवीन कोरोना रुग्णांची नोंद होतीये। गेल्या काही दिवसात ही रुग्णसंख्या आणखी वाढतीये। जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल यांनी मंगळवारी लॉकडाऊन 3 आठवड्यांसाठी म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत वाढत असल्याची घोषणा केली आहे। मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांप्रमाणेच अंमलबजावणी केली जाणार आहे। अधिक संक्रमित भागात रहिवाशांच्या दळणवळणावरही मर्यादा घालण्यात आल्यात। जर्मनीत 2 नोव्हेंबरपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलाय। ब्राझीलमध्ये मनाऊस शहरात 81 दिवसांच्या आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे। अत्यावश्यक उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करणं यामुळे शक्य होईल असं मत मनाऊसचे महापौर डेव्हिड अल्मेडा यांनी व्यक्त केली आहे। लस वितरित करण्याची ही तयारी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलंय। गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकानं बंद करण्यात येणार आहेत। उत्तर कॅरोलिनामध्ये फायझर आणि मॉडर्ना लसीकरणाचा वेग मंदावल्याचं पाहिल्यानंतर गव्हर्नर कूपर यांनी मंगळवारी प्रक्रियेला गती देण्यासाठी नॅशनल गार्डच्या सदस्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली। मिळालेल्या आकडेवारीनुसार दरडोई पहिल्या डोस लसीकरणात नॉर्थ कॅरोलिना हे US मधील सर्वात मंद गतीनं असलेलं राज्य ठरलंय।
सध्या न्यूयॉर्कमध्ये फक्त आरोग्य सेवा कर्मचारी आणि वृद्धाश्रमातील रहिवासी आणि कर्मचारी यांनाच लस दिली जाते। त्यामुळे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी न्यूयॉर्क राज्याकडे लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली आहे। यावर अँड्र्यू क्युमो यांनी सरकारनं प्राप्त नागरिकांना लस देण्यासाठी पुरेशी हालचाल लवकरात लवकर न केल्यास रुग्णालयांना दंडाची धमकी दिली आहे। आता 75 वर्षांवरील लोक, पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसारख्या अत्यावश्यक कामगारांना लस देण्याची मागणी होतीये। अमेरिकेतील सर्वोच्च संसर्गजन्य रोगतज्ञ फॉसी यांनी मंगळवारी सांगितलंय की सध्या लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगामुळे आरोग्य अधिकारी आणि जनता निराश झाली आहे। त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अमेरिका लवकरच दिवसाला किमान 10 लाख कोरोना लसीचे डोस देणार आहे। 100 दिवसांत 100 दशलक्ष लसीकरणाचं ध्येय आहे। कॅलिफोर्नियातील सॅन डिगो विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडे आता कोरोना टेस्टसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे। टेस्ट किट्स आता कॅम्प्समध्ये वेंडिंग मशीनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत। 11 वेंडिंग मशीन्समधून या किट्सचं वितरण केलं जात आहे। किट्स मोफत आहेत, ज्यात एक स्वॅब आहे। टेस्ट नंतर रिपोर्ट 2 दिवसांच्या आत येणं अपेक्षित आहे। इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी क्रिस विटी यांनी मंगळवारी सांगितलंय की हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असलेल्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे जानेवारीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढेल। ब्रिटनने मंगळवारी कोरोनामुळे झालेल्या 830 मृतांची नोंद केली आहे। मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे आता चांगले उपचार आणि औषधं उपलब्ध आहेत। स्कॉटलंडचे मंत्री निकोला स्टर्जन यांनी सांगितलंय की कोरोना हा साथीचा रोग गंभीर आहे आणि स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या सर्वांना घरी राहण्याचं आवाहन केलंय। स्कॉटलंडमधील कुलूप जानेवारी अखेरपर्यंत कायम राहील आणि फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहतील। तिथे सध्या 1347 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर देशात आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांना ही लस मिळाली आहे। पहिल्या 4 प्राधान्य गटातील 13 दशलक्ष लोकांना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाची लस मिळेल अशी आशा ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे। ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोरिस यांनी हे वक्तव्य केलंय। ब्रिटनमधील हा लॉकडाऊन पुढील 6 आठवड्यांसाठी असणार आहे। कोरोना रुग्णांमध्ये होणारं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी आणि रुग्णालयांना काहीसा दिलासा मिळावा या हेतूनं लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। नवीन लॉकडाऊनची सुसंगत होण्यासाठी सरकारनं तातडीने लसीकरण कार्यक्रम राबवावा अशी मागणी इंग्लंडमधील विरोधी पक्षनेते कीर स्टारमर यांनी केली आहे। ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे ज्याला लस मिळाली आहे, त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेलाही ब्रिटन हा पहिला देश करण्याचा प्रयत्न करावा असं स्टारमर म्हणाले। लॉकडाऊनमुळे अनेक जण आपापल्या घरांमध्येच असणार आहेत, त्यामुळे लसीकरण मोहीम राबवणं सोपं होईल असंही स्टारमर म्हणाले। उत्तर गाओचेंगमधील 6 खेड्यांमध्ये आणि शहरांमधील कोरोनाच्या न्यूक्लिक ऍसिड चाचणीचं प्रमाण वाढवलं असून 4 लाख लोकांची चाचणी केली जाणार आहे। सिजियाझुआंग नगरपालिका सरकारचे प्रवक्ते वांग जियान फेंग यांनी ही माहिती दिली आहे। गौचेंग गावातील सगळ्यांची न्यूक्लिक ऍसिड चाचणी केली गेली आहे। कोणी शिल्लक राहिलं की नाही याची खात्री करून देखील घेतली जाते। जर कोणी शिल्लक असेल तर त्याची चाचणी केली जाते। कुणाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। स्वित्झर्लंडमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी मंगळवारी एक मोठा इशारा दिलाय। जगातील देशांमध्ये कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाचा आजार फैलावलाय। दरम्यान लसींची संख्या देखील वाढतीये। मात्र जानेवारी महिन्यात जगभरात परिस्थिती भयावह पाहायला मिळतेय, कारण विषाणू पुन्हा बदलतोय, स्वतःचं स्वरूप बदलतोय। रुग्णालयात रुग्णांची संख्या पूर्ण झालेली आहे। तसंच अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा हे सगळं धोकादायक ठरत असल्याचं WHOच्या महासंचालकांनी म्हटलंय। जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडेनॉम गेब्रिसस यांनी मंगळवारी सर्व देशांना कोविड-19 विरोधी लसीची चाचण्यांची संख्या वाढवण्याचं आवाहन केलंय, कारण विषाणूचं संक्रमण अधिक वेगानं पसरतंय। तसंच आरोग्य ही विकासासाठी मोठी गुंतवणूक आहे असं सांगताना अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुख्य आधारस्तंभ सध्या गंभीर अवस्थेत असल्याचं टेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। एखाद्या संसर्गजन्य विषाणूचा नवीन संसर्गजन्य विषाणू कसा होतो हे देखील कोविड-19 विषाणूने दाखवून दिलंय। यामध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याचंही ते म्हणाले। सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि ट्रम्प प्रशासनाच्या ऑपरेशन वॉर्प स्पीडच्या नेत्यांच्या अपेक्षेनुसार कोट्यावधी अमेरिकन लोकांना लस देण्याच्या शर्यतीची गती मंदावली असून गोंधळाला सुरुवात झाली आहे। कामाचा अधिक ताण, अव्यवस्थितपणा यामुळे राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग लस देण्याच्या योजना एकत्रित करण्यासाठी घाबरून जात आहे। मार्टिन काउंटी येथील फ्लोरिडा येथील आरोग्य विभागानं सोमवारी केवळ नियुक्तीद्वारे 65 किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना कोविड-19 ची लस देणं सुरू केलंय।
ज्येष्ठ टॉक शो होस्ट लॅरी किंग यांना कोविड-19ची लागण झाल्यानंतर परिस्थिती गंभीर झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्यांना आता लॉस एंजेलिसच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून बाहेर हलवण्यात आलंय। त्याने ते स्वतः श्वास घेऊ शकतात अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे। किंगला नवीन वर्षाच्या संध्याकाळी आयसीयू मध्ये हलवण्यात आलं होतं आणि त्यांना ऑक्सिजन लावण्यात आलं, पण आता त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज नसून ते स्वतः श्वास घेऊ शकत आहेत अशी माहिती किंग यांनी तयार केलेल्या प्रोडक्शन कंपनी ऑरा मीडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे। 2021 चे ग्रॅमी पुरस्कार जानेवारी महिन्यात लॉस एंजेलिसमध्ये होणार नसून कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये आणि मृतांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे ते मार्चमध्ये प्रसारित केले जातील। या वार्षिक शोचं स्वरूप बदलत असून 31 जानेवारी ऐवजी आता मार्चला प्रसारित केले जाणार असल्याचं रेकॉर्डिंग अकॅडमीने सांगितलंय। ग्रॅमीज लॉस एंजेलिसमधील स्टेपल सेंटर येथे होणार आहे। साथीच्या रोगाच्या प्रतिबंधामुळे माद्रिदची पारंपरिक 3 Whites Kings परेड रद्द झाली आहे। त्यामुळे बायबल मॅगीने कपडे परिधान करत लोकांना भेटी देण्यावरही मर्यादा आली आहे। आसपासच्या लोकांनाच भेटी देण्यात येणार आहेत। द मॅड्रिना फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं पाठिंबा दर्शवल्यामुळे तिन्ही राज्यांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या प्लाझा डे सॅन आमोरासह दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना सुट्टीचा आनंद मिळावा म्हणून भोजन आणि भेटवस्तू आणल्या होत्या। कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांसाठी कोविड-19 विरोधी लसीचा डोस सुरक्षित आहे असा संदेश पाठवण्याच्या उद्देशाने सुप्रसिद्ध बेसबॉलपटू हँक ॲरन, यूएनचे माजी राजदूत अँड्र्यू यंग आणि माजी आरोग्य आणि मानवी सेवा सचिव लुईस सुलिवान यांना मंगळवारी मोरहाऊस स्कूल ऑफ मेडिसिन इथं कोविड-19 विरोधी लस देण्यात आली। मॉडर्ना लसीच्या पहिले 2 डोस घेण्याकरिता नवीन नागरी हक्कांच्या पुढाकारांनी नवीन मोरेहाऊस आरोग्य क्लिनिकला भेट दिली। बोस्नियामधील नदीवर कचऱ्याचे मोठे ढीग तयार झालेत, त्यामुळे पर्यावरणीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून प्रादेशिक जलविद्युत केंद्राला धोका निर्माण झालाय। प्लास्टिकच्या बाटल्या, लाकडी फळी, गंजलेले बॅरल्स आणि इतर कचरा मंगळवारी वेसेग्राड शहराजवळील ड्रीना नदीकाठी साचलेला दिसला। नदीकाठच्या भूभागावर हिवाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर मॉन्टेनेग्रो, सर्बिया आणि बोस्नियामधील ड्रीना उपनद्या अधिकच कचरा वाहून नेतात। विस्कॉन्सिनच्या फिर्यादीने मंगळवारी सांगितले की एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर पाठीमागून गोळी मारणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात आपण तक्रार दाखल करणार नाहीये। ऑफिसर रुस्टन शेस्की यांनी 23 ऑगस्ट रोजी जेकब ब्लेक यांच्यावर गोळी झाडली होती। त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता। नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला होता। शहरात झालेल्या हिंसाचाराबद्दल पोलिसांनी 250 पेक्षा जास्त नागरिकांना अटक केली होती। पोलिसांच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या जेकब ब्लॅक यांच्या वडिलांनी संताप व्यक्त केलाय। जेकब ब्लॅक यांच्यावर गोळीबारात करण्यात आलेल्या पोलिसांविरोधात तक्रार करणार नाही असं फिर्यादीने सांगितल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण गुन्हा दाखल न करण्याच्या निर्णयानं आश्चर्य वाटलं नाही, कारण पोलिसांनाच कायम दोषमुक्त ठरवलं जातं अशी प्रतिक्रिया जेकब ब्लेक याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। अमेरिकेचे पोलीस कायद्याच्या पेक्षा मोठे आहेत का हे कधीतरी ठरवण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी 5 वर्षात धोरणात्मक यश आणि अपयशाची निश्चिती करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये यश आणि अपयशाचं परीक्षण करण्यात आलं आणि आगामी काळातल्या उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली। अशा प्रकारच्या परिषदेचं किम जोंग उन यांनी पहिल्यांदाच आयोजन केल्याचं सरकारी प्रसिद्धी माध्यमांनी सांगितलंय। गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एक हिंदू मंदिरावर काही लोकांनी हल्ला केला होता। जमावाने या मंदिराचं प्रचंड नुकसान केलं असून हे मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे। पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आता या प्रकरणाची दखल घेतली असून मंदिराच्या पुनर्बांधणीचे आदेश देण्यात आले। मंगळवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश इव्हॅक्यू प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डला दिलाय। या हल्ल्यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होत असल्याचंही न्यायालयाने म्हटलंय। मौलाना आणि काही राजकीय पक्षाच्या समर्थकांनी हे मंदिर तोडून त्याला आग लावून दिली होती। रिपब्लिकन पक्षाने निवडणुकांच्या निकालावर वाद घालत डेमोक्रॅटिकच्या नेत्यांना शपथ घेण्यापासून रोखलं। त्यामुळे पेनसिल्व्हेनियाच्या सिनेटमध्ये वाद निर्माण झाला होता। कोरोना काळात अनेक महिन्यांपासून कामकाज बंद असलं तर शपथविधीसाठी कायदेमंडळ सभागृहात परतलं होतं। डेमोक्रॅटिकचे जिम ब्रेवेस्टर यांना दिलेल्या पदावरून सभागृहात गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। ब्रेवेस्टर यांच्या पदाला रिपब्लिकनने विरोध केल्यानंतर सिनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। हा संपूर्ण प्रकारामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचं वातावरण होतं। डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ वॉशिंग्टन डीसी मधील व्हाईट हाऊस जवळील
फ्रीडम प्लाझा जवळ मोठ्या संख्येनं आंदोलन एकत्र आले होते। यावेळी अमेरिकेचा ध्वज, ट्रम्प यांचे बॅनर झळकवण्यात आले। 2020 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा जो बायडन यांनी पराभव केला। मात्र त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाहीये। निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत जो बायडन यांनी राष्ट्रपती पद डोनाल्ड ट्रम्प यांना परत द्यावं अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी केल्या। ट्रम्प समर्थकांनी काढलेल्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांचे 2 माजी सल्लागार, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लाइन आणि माजी मोहीम सल्लागार यांनी सहभाग घेतला होता। राष्ट्रपती निवडणुकांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपावर समर्थन दर्शवण्यासाठी शेकडो आंदोलक एकत्र आले होते। अनेकांनी यावेळी नियमांचं पालन करणं टाळलंय। मे-जून मध्ये झालेल्या आंदोलनांमुळे अनेक दुकानांचं नुकसान झालं होतं, त्यामुळे यावेळेला खबरदारी म्हणून अनेक व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवली होती। वॉशिंग्टनच्या चेंबरमध्ये डेमोक्रॅट किंवा रिपब्लिकनची सत्ता असणार हे ठरवण्याकरता जॉर्जियामध्ये मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली। काँग्रेस पक्षाच्या संयुक्त अधिवेशनाच्या एका दिवस आधी जॉर्जियात निवडणुका पार पडल्या। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये मिळालेली मतं आणि जो बायडन यांचा विजय यावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले उपराष्ट्रपती पेन्स यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पराभव स्वीकारण्याची तयारी नसल्यानं पुन्हा एकदा दिसून आलंय। आपला पराभव झाला नाही आणि निवडणुकीला आव्हान देणार या मुद्द्यांचा ते सातत्याने पुनरुच्चार करतात। अशातच आता डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच अमेरिका सोडणार असल्याची चर्चा अमेरिकेत सुरू झाली आहे। नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ट्रम्प अमेरिका सोडणार आहेत। येत्या 20 जानेवारीच्या दरम्यान जो बायडन यांचा शपथविधी होणार आहे। त्यापूर्वी म्हणजेच 19 जानेवारीच्या दरम्यान ट्रम्प अमेरिका सोडू शकतात। सुमारे 1 वर्षांपूर्वी इराणनं युक्रेनियन विमान खाली कोसळलं त्याच्या तपासावर एक फिल्म तयार केली आहे। ही फिल्म पाहून काही वेगळ्या गोष्टींवर प्रकाश पडतो का हे पाहण्यासाठी विमानाच्या अपघातातील मृतांचे नातेवाईक एकत्र आले होते। इराणची राजधानी तेहरानजवळ 8 जानेवारी 2020 रोजी युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या UIA फ्लाईट 752च्या खाली गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामध्ये 176 जण ठार झाले। बुलेटिनमध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। जाणून घेऊयात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी। फियाट क्रिसलर आणि PSA प्युजिओट विलीन करण्याचा निर्णय हे मोठं पाऊल असून या निर्णयामुळे ही जगातील सर्वात मोठी ऑटो कंपनी तयार होईल असं मत फियाट क्रिसलरचे अध्यक्ष जॉन एल्कन यांनी व्यक्त केलंय। PSA प्युजिओटचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्लोस टावरेस हे देखील नवी कंपनी चालवतील, तर एल्कन हे चेअरमन असतील। ही विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी स्टेलांटिस नावानं शेअर्स बाजारात आणले जातील। मिलान, न्यूयॉर्क आणि पॅरिस या शहरांमध्ये याचा व्यापार होईल। स्टेलांटिसमध्ये वर्षाला 87 लाख गाड्या बनवण्याची क्षमता असेल। हिलरी स्वँक आणि मायकेल एली यांचे बॉडी हीट आणि फॅटल अट्रॅक्शन हे 80 आणि 90च्या दशकातील नोअर फिल्मच्या शैलीतील नवीन थरारक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत। 18 जानेवारीला हा फॅटल अट्रॅक्शन हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल। 80च्या दशकातील निओ नोअर चित्रपटांपासून प्रेरणा घेतल्याचं दिग्दर्शक डिऑन टेलर यांनी सांगितलंय। या चित्रपटात अकॅडमी अवॉर्ड विजेता अभिनेता हिलरी स्वँक याला खलनायकाच्या भूमिकेत दाखवून त्याची नवी बाजू प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मिळाल्याचा आनंद टेलर यांनी व्यक्त केलाय। जर्मनीमध्ये पेटा या प्राणी हक्क प्रचारक संस्थेनं वीगन कार बनवणाऱ्या कंपन्यांचं सर्वेक्षण केलंय। या सर्वेक्षणानुसार जर्मनीतील बहुतांश गाड्या बनवणाऱ्या कंपन्या वीगन इंटेरियर असलेल्या गाड्या ग्राहकांना विकत नसल्याचं समोर आलंय। 4 जानेवारीला प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसार BMW, ऑडी आणि पोर्शे यासारख्या बड्या कंपन्या देखील वीगन इंटेरियर असलेल्या गाड्या विकत नसल्याचं समोर आलंय। तसंच फोर्ड, होंडा, जॅग्वार लँड रोवर आणि मर्सिडीज बेन्झ या कंपन्या ग्राहकांना मागणीनुसार वीगन कार पुरवतात असंही सर्वेक्षणातून समोर आलंय। या सर्व बातम्यांनंतर आता वेळ झाली बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।